हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नील दळवी। आज मी परेल या ठिकाणी आलेलो आहे। तर मी इथे का आलो ते पण तुम्हाला सांगतो। स्टारकास्ट अकॅडमीचं आज सेकंड लेक्चर होतं आणि बोलतो ना आपण की जे लेक्चर चालू आहे ते कसं चाललं आहे, काय विद्यार्थ्यांचे काय अनुभव आहेत, त्यासाठी मी इथे आज आलो होतो। आणि आज सेकंड लेक्चर आत्ता संपेल, थोड्या वेळातच संपेल आणि मी तिथे जाऊन प्रॉपर त्यांचे बाईट्स घेणार आहे की सरांची शिकवण्याची पद्धत कशी आहे, प्लस त्यांचा अनुभव काय होता, तुम्हाला कसं वाटला लेक्चर। तर बघूया ना आपण। हॅलो हॅलो, आज तुमचं पहिलं लेक्चर होतं? हो, आज आमचं पहिलं लेक्चर छान लेक्चर झालेलं आहे। खूप सोप्या पद्धतीने आणि खूप व्यवस्थित त्यांनी आम्हाला समजावलं आहे। ओंकारापासून सुरुवात झाली आमची। व्हॉइसचे मॉड्युलेशन काय आहे, कसे आहेत आणि वेगवेगळ्या आवाजामध्ये पण काढून घेतले। प्रत्येक वयोगटातील त्याच्यामध्ये पण आवाज काढून घेतले त्यांनी आणि प्रत्येक रसामध्ये सुद्धा त्यांनी आवाज काढून घेतले आणि व्हॉइस चांगला होण्यासाठी काही एक्सरसाइज आहे त्यांनी ते करून घेतले। म्हणजे आज काही गेम्स पण झाले, त्याच्यामध्ये खूप मजा केली आम्ही आणि ते गेम्स कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, इवन कन्व्हर्सेशन हे होण्यासाठी वगैरे तो सेशन म्हणजे ते गेम्स होते, पण खूप मजा आली। आजचं लेक्चर खूप छान प्रकारे पार पडले। आणि तुम्ही कुठून आला? मी वरळीमधून आले। तुम्ही म्हणजे कोर्स होता, त्याची ॲड तुम्ही कुठे बघितली होती? मी इंस्टाग्रामवरून बघितलं, तिथूनच मी कॉन्टॅक्ट केला त्यांना आणि त्यांनी मग कन्सल्ट केलं त्यांना। लेक्चर काय असणार आहे सरांनी थोडीशी? हो, ते आम्हाला आधीच ग्रुपमध्ये येऊन जातं, आम्हाला मेन्शन करतात ते काय होणार आहे काय वगैरे। सो त्यामुळे तुमच्या बरोबर बोलल्यावर आपलं असं समजून येते की तुम्ही एकदम उत्सुक आहात पुढच्या लेक्चरसाठी। येस, खूप एक्साइटेड आहे की पुढे काय होणार आहे ते बघण्यासाठी। थँक्यू सो मच। हाय नमस्कार, कसं नाव? तुम्ही बघितलं तू इथून बाहेर पडते, इथे काही ॲक्टिंगचा क्लासेस आहे? हो, की स्टारकास्ट एक चांगली संस्था आहे। तुला असं काय फील होतं की आजचं लेक्चर तू अटेंड केलं, काय वाटतं? आज खूप बऱ्याच ॲक्टिव्हिटीज करून घेतात, त्या सगळ्यांनी घेणारी गिफ्ट होती व्हॉइस मॉड्युलेशनची। त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या आवाजाचे प्रकार शिकवले, प्लस आम्हाला खूप काय काय ॲक्टिव्हिटीज जे आमचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर इन्क्रीज झालं आणि बरंच काय करवलं, म्हणजे असे डायलॉग्स वगैरे आम्हाला दिलेले आणि खूप काय काय आम्ही आज केलं। तुला म्हणजे ॲक्टिंग इथे जी क्लास तू जॉईन केली, तुला पहिल्यापासून आवड होती की सडनली तू असं एक पिक्चर बघितल्यामुळे डोक्यात आलं होतं? नाही नाही, आधीपासून आवड। आधीपासून म्हणजे तू स्कूल वेल असं काही छोटे मोठे नावं येणं केले असते की डायरेक्ट तू आता ॲक्टिंगला आलीस म्हणजे आवड आहे पण मला करायचं असं? नाही, स्कूलमध्ये केले मी खूप सारे स्क्रिप्ट बेस वगैरे। मग येणाऱ्या आता जे नवीन जे आहेत जे स्टुडंट्स स्टारकास्टमध्ये येते त्यांना तुला काय सांगायचं? इथे जॉईन करा, इथे खूप काय काय नवीन नवीन शिकायला भेटेल आणि प्लस असं एकदम वेगळंच वाटतं इथे आल्यावर आणि आपण ॲक्टिंगमध्ये असं वाटतं की आपण शिकतोय, मजा येते खूप। थँक्यू थँक्यू सो मच। हाय नमस्कार। आपलं नाव? माझं नाव विपुल माहिती। आपण कुठून आला? मी नालासोबतवरून आलेलो आहे। तुम्हाला ॲक्टिंगचा इंटरेस्ट होता पाहिजे? नाही, मला खूपच आवडते जी ॲक्टिंगची आणि इंटरेस्ट तर खूपच आहे। मी बऱ्याच ॲक्टिंग अकॅडमीमध्ये गेलेलो आहे। त्याच्यामध्ये मी जे शिकलो ते वेगळं होतं आणि इथे जे येऊन मी जे शिकलो त्याच्यामध्ये खूप जमीन असं होतं सर। म्हणजे तुम्ही असं म्हणताय की तुम्ही अगोदर कोर्सेस केलेले होते, बेसिक कोर्स केले होते, यामध्ये तुम्हाला तसा अनुभव मिळाला की जे तुम्हाला आवडतं तसं तुम्हाला फील नाही झालं, त्यामुळे तुम्ही काहीतरी एक सोर्स शोधत आहात तुम्हाला ही स्टारकास्ट ॲक्टिंग अकॅडमी तुम्हाला कुठे तुम्ही ही याची ॲड बघितली? ही ॲड मी इंस्टाग्रामला सुद्धा बघितली, फेसबुकला सुद्धा बघितली। सो मी या शोधातच होतो की अशी ॲक्टिंग अकॅडमी मला आहे, त्याच्यामध्ये मला पुढे जाता येईल, काहीतरी घडता येईल आणि नवीन कलाकार म्हणून प्रसिद्ध होईल अशी माझी खूप इच्छा होती। ते मला ते वाटतं की येस मी इकडे जाऊन जर तुम्ही लेक्चर आहे सुरुवातीचं तर तिकडे का नाही जाऊन बघावं। तो मी गेलो, ते अटेंड केल्यानंतर मला असं की इकडे काहीतरी घडू शकतो, काहीतरी नवीन मला शिकायला मिळते। ते मी ज्या वेळेला त्यांनी ते घेतलं ॲक्टिव्हिटीज घेतल्या, त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मला असं वाटतं की इकडे काहीतरी वेगळं करून आणि ते खरंच करू शकतो, शिकू शकतो आणि शिकल्यानंतर मला खरंच त्याचा अनुभव आहे तो वेगळा आहे।
विचार केला की नाही ते जॉईन का नव्हतं आणि मी स्वतः इथे जॉईन केलं. आज माझं जे तर दुसऱ्या लेक्चरमध्ये मला इथे ॲक्च्युली तुझं व्हॉईस होतं. त्याच्यानंतर मेन मुद्द्यावर की डबिंग जे करतं ते डबिंग कसं केलं जातं, काय केलं जातं याबद्दल मला नवीन शिकायला मिळालं. ते मी स्वतः कधी अनुभवसुद्धा नव्हता आणि अनुभव कसा मिळाला तो त्यांनी खरा देखील तो अनुभव मला आम्हाला सगळ्यांना शेअर केल्यामुळे की त्यावेळेला मी माझेही प्रश्न विचारले की अजून डबिंगमध्ये काय करता असं काय. त्यांनी बरंच सोप्या पद्धतीने आणि मला समजेल असं समजावलं आणि मला खूप आवडलं याच्यामध्ये. आणि अजून नवीन पॅटर्न शिकण्याची उत्सुकता लागलेली आहे आणि खरंच अजून पुढे काय शिकवणार आहे याची तर अजून उत्सुकता लागलेली आहे. आणि ती जर आता सर्व ते योगेश सर होते त्यांनी ॲक्टिव्हिटी घेतल्या, प्रशांतकडे सर होते त्यांनी ॲक्टिव्हिटी घेतल्या. त्याच्यामध्ये इतकं वेगळं पण मला वाटतं की खरंच की इथे मी काहीतरी शिकू शकतो करू शकतो आणि मला याच्यातून खरंच उत्सुकता लागलेली आहे. नाही खरंच तुम्ही ज्याप्रमाणे आता जे सांगताय तुम्ही तुमच्यातला जो ॲक्टर आहे ना तो मुळातच दिसतोय आणि तुम्ही सांगताय की अगोदर मी छोटे कोर्स केले मोठे कोर्स केले त्याच्यामुळे तुम्हाला मिळालं नाही आणि ते तुम्ही शोधताय सातत्याने ते सातत्य ठेवताय की मला ॲक्टर बनायचंच आहे. त्यामुळे तुम्ही आज या स्टारकास्ट अकॅडमीमध्ये आलेला आहे आणि मी बऱ्याचशा लोकांचे इंटरव्ह्यू घेतले त्यामध्ये पण ते होतं की त्यांचे पण काही अनुभव वेगवेगळे आहेत. तर मला खरंच असं वाटतंय की तुम्ही तुमची जी इच्छा आहे ते तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला मिळालेलं आहे. तुमचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. थँक्यू सो मच बोलल्याबद्दल धन्यवाद.